खुशी खुशी जाएगी घर पे. हा मी म्हणून दाखवते पण काल हप्ते हे नाही मला कळलंय. कळलं नाही पाहिजे. असे पण स्टुडंट असतात ते बघा. ऐरोली मार्गे चाललो आहे किले पार्ले ईस्टला आणि आमचा कॉल टाईम आहे 3 वाजताचा. सो लेट्स सी 1 वाजलेत आम्हाला निघाला. आम्ही किती वाजेपर्यंत पोहोचू बघूयात आपण कंटिन्यू करून ब्लॉग. आणि मितीला मला मध्येच भेटणार आहे. तुम्ही त्याला फॉलो करत आहात ना. मुंबईचे रस्ते कुठे नाही आपला रस्ता काढायचा. आणि पुढे ना दोघे जण आहेत ज्यांनी आम्हाला रस्ता दाखवला आहे. दोघे पण मिथिलाचेच भाऊ आहेत. कसे रस्ते काढतात. दिस वन ब्लॅक टी शर्ट. मिथिला फायनली मिथिला आम्हाला इकडे भेटली आणि आता आम्ही परत ट्रॅव्हल करतो. चला ट्रॅफिक लागलं. फायनली बिल्डिंग शोधून काढल्यावर आता आम्ही चाललो आहे. काय नाव सांगितलं तिने? श्रावणी. तिच्या मैत्रिणीच्या घरी. आणि जी अभिनेत्री आहे तिचं नाव आहे अदिती. मला सरनेम नाही माहिती आहे. वाव मस्त इकडे छान. जी मावशीकडे जी कुठे आहे? जी कोपऱ्यात. थँक्यू. आणि फायनली जी कोपऱ्यातली बिल्डिंग शोधते. मिथिला बिल्डिंग शोधायचं काम करते. ABCD आणि काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फक्त अंडर सोडलं. प्लॅन घेऊन ठेवायचा. आणि मग तू का अच्छा एवढाच आहे का? हां ठीक आहे. पण तू रोलिंग ठेव हां मग आपल्याला जे काही होईल ते. छान रेडी झाली आहे. ह्या लुकचं कम्प्लीट क्रेडिट हे दीपा आणि मिथिला ह्या दोघींना जातं. आणि दीपाने खरंच खूप सुंदर मेकअप केला आहे. खूप छान हेअर केलेत. मला एक्झॅक्टली जसं डोक्यात होतं तसा हा लुक झालेला आहे. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे की तिने इतकं फटाफट रेडी केलं मला की अजिबात खूप असं रेंगाळत खूप वेळ लागला आहे. मग आता चला पटकन करा वगैरे. आम्ही खूप वेळेच्या आधी रेडी झालो आहे. आणि एकदम सिम्पल म्हणजे फायनली आमचा डन झाला आहे. आजचा लुक लुक सिम्पल होता. छान होता. मी याच्यामध्ये सगळे व्हिडिओ पोस्ट केले. तुम्हाला कशा वाटला मला नक्की कळवा. आणि सरप्रायझिंग होतं सगळं. साडी वगैरे ऐन मोमेंटला जे काही सुचलं ते केलं. पण तिलाही खूप आवडला आहे. सो थँक्यू. सगळ्यात महत्त्वाचं आधी तिला की तिने आम्हाला इन्व्हाइट केला आणि आम्हाला हा चान्सही मिळाला. सो आणि आता आम्ही बसलो आहे मॅकडीला. हे साहेब आज आमच्यासोबत होते माझ्या गाडीची ड्रायव्हिंग करण्यासाठी. आज खूप म्हणजे खूप दिवसांनी मला असं वाटतं की एखाद्या कामासाठी हे माझ्यासोबत आले. सो आज हे होते नेहमीच येतात पण आज आले. सो पण आज आम्ही दोघे मिळून प्रशांतला मिस करतो आहे. आणि प्रशांतला या ब्लॉगमध्ये कळेल बिकॉज रस्ता जेव्हा सापडत नाही ना तेव्हा इकडे तिकडे बघताना झालं लिटरली असं होतं. आणि नेहमी कसं करतो तो पुढे जातो तर आम्ही त्याची गाडी फॉलो करत असतो दोघेजण. आणि आज तोच नाही आहे. ठीक आहे. पण त्याचा खूप मोठा कार्यक्रम चालू आहे त्याच्या लाईफमधला. सो वेटिंग बघत काय होतं. आणि आता मी थोडंसं खातो आणि मग निघू आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला. आणि तुम्हाला याच्या पुढे फोटोज आणि व्हिडिओ मी पोस्ट करेन. सो आज मिथिला होती. मिथिला नेहमी असते वेडिंग ऑर्डरला पण.